आज मनूसाठी मी बनवले होते हे प्रोटीन बाईट्स। त्याच्या अगोदरच्या दिवशी ना आईचं श्राद्ध होतं, मग सकाळीच तयारीला लागले, कुकर लावलं आणि तोपर्यंत ना पूजा करून घेतली। त्यानंतर जी काही छोटी मोठी बेसिक तयारी असते त्याला लागले, कारण आज पुरणाचा स्वयंपाक आहे, बाकी भाज्या आणि सगळ्याच गोष्टी आहेत। डाळ शिजली होती, मग पटापट पुरणाला चटका दिला आणि बाकी सुद्धा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात, कढी आमटी हे सुद्धा सगळं करून घेतलं। आता या पितृपक्षामध्ये तुमच्याकडे जेवणासाठी काय काय बनवतात ना हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। हे स्वयंपाक तर सगळा तयार आहे। त्याच्यानंतर आईच्या फोटोची पूजा केली, छान ओटी भरली आणि त्याच्यानंतर नैवेद्य दाखवला। बाहेर सुद्धा खाव्यासाठी नैवेद्य ठेवला, म्हणून सुद्धा छान छान अशी आजीचे आशीर्वाद घेतले। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला इथे प्रोटीन बाईट्स बनवायच्यात आणि काही प्रोटीन बार सुद्धा बनवणार आहे। आता मुलं जर ड्रायफ्रुट्स खात नसतील, दुधामध्ये ड्रायफ्रूटची पावडर घेत नसतील ना, तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे। आणि सोबतच चॉकलेटवरती सुद्धा एक बेस्ट असा पर्याय आहे इथे। तर इथे मी बनवतीये प्रोटीन बार, ज्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स, खजूर अशा वेगवेगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत। तुम्हाला ज्याची फुल रेसिपी हवी असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता। थोडंसं चॉकलेट ॲड केले, पण ते सुद्धा अगदी ऑप्शनल आहे। इथे चॉकलेट बार बनवून रेडी आहेत। सोबतच छोट्या छोट्या वेगवेगळ्या शेप्समध्ये ना इथे मी बाईट्स सुद्धा बनवल्या, ज्या मनूला भरपूर आवडलेल्या आहेत। सो तुमच्याकडे सुद्धा लहान बाळ असतील किंवा स्वतःसाठी सुद्धा तुम्ही हे नक्की ट्राय करा। बाय।